तर तपोवनातील वृक्षतोडी प्रकरणामध्ये आता मनसेनं एंट्री घेतली आहे। मनसे नाशिककरांसोबत आहे अशी स्पष्ट पोस्ट राज ठाकरे यांनी केली आहे। उगाच संघर्ष वाढवू नका असं सरकारलाही त्यांनी आवाहन केलेलं आहे। सरकारनं संघर्षाची भूमिका घेतली तर मनसे लढ्यात आहेच असंही राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमधून स्पष्ट केलंय। बघूयात राज ठाकरे यांची या संदर्भातली एक पोस्ट। आगामी कुंभमेळ्यासाठी सरकारनं 1800 झाडं तोडण्याचा निर्णय घेतला आहे। नाशिकमध्ये कुंभमेळा हा काही पहिल्यांदा होत नाही। पालिकेत मनसेची सत्ता असताना कुंभमेळा झाला। आम्हाला या पायाभूत सुविधा उभ्या करताना कुठलीही झाडं तोडावी लागली नाहीत। मग आता या कुंभमेळ्यासाठी झाडं का तोडावी लागत आहेत? एका बाजूने सतत तुमच्याच माध्यमातून घोषणा चालू असतात, पर्यावरण वाचवा, निसर्गाचा समतोल राखा। ही झाडं जी अनेक वर्षाची आहेत त्या कशासाठी तोडताय? दुसऱ्या जागा नाही आहेत का? तर जागा असणार नक्की 100%, परंतु त्यात सुद्धा काहीतरी अर्थकारण असेल। ही झाडं कशासाठी तोडायची आहेत, काय तोडायची आहेत, नंतर याचा कशा प्रकारे सदुपयोग करायचा आहे या लोकांना। त्यामुळे आमची मागणी एवढीच आहे, कुठल्याही प्रकारे त्या झाडांना हात लावता कामा नये आणि तो हात लावलेला आम्ही कोणीही महाराष्ट्र सैनिक सहन करणार नाही। कारण कुठल्याही परिस्थितीत पर्यावरणाचा ऱ्हास होता कामा नये। पर्यायी जागा, उत्तम जागा, चांगली जागा जर मनात असेल तुम्हाला नक्की देता येईल आणि तो। तर नाशिकच्या तपोवनामध्ये साधुग्राम होणार की एक्झिबिशन सेंटर उभारलं जाणार या संदर्भातल्या आता चर्चा वाढल्यात। 220 कोटींच्या PPP तत्वावरील निविदेमुळे नवा वाद निर्माण झालाय। एक्झिबिशन सेंटरसाठी वृक्षतोडीचा घाट घातला गेला असा आरोप केला जातोय। झाडांच्या कत्तलीवरून नाशिक महापालिका विरुद्ध पर्यावरण प्रेमी असा मोठा संघर्ष उभा राहिलाय। बरोबर आहे, आदरणीय उद्धवजी जे म्हणतात आणि आज राजसाहेब ठाकरेंनी जे ट्विट केले ते 100% खरं आहे। काय झालं आपल्या आरे कॉलनीत सांगा ना तुम्ही? जगामधील एकमेव असं शहरात असलेलं जंगल आहे ते, त्या मुंबई शहराचं फुफ्फुस आहे। त्या फुफ्फुसावर घाला घालणार हे सरकार। आता त्या तपोवनामध्ये मी नाशिकचा संपर्क 12-15 वर्ष होतो, मला कल्पना आहे ना। बरं, नाशिकमध्ये अशी पड जागा खूप आहे, बांधा ना तिकडं। तपोवनात ती झाडं का तोडताय तुम्ही? आदरणीय उद्धवजींनी काल त्याला आव्हान दिलेलंच आहे आणि प्रसंग आला तर आम्ही सगळेजण रस्त्यावर यासाठी उतरू हे स्पष्टपणे या ठिकाणी सांगतो।